Good morning, all. Write down next example. Eight one 36. First try. 0322 0322 -8 -1. हॅलो सर. Yes. हॅलो सर, तुम्ही काल एक्झाम्पल दिलं तर त्याचा रँक किती येते सर? काल कोणतं होतं एक्झाम्पल? हॅलो, लास्ट कोणी सॉल्व केलंय? कोणी लास्टचं एक्झाम्पल? रँक किती आले? टू आले का? सर्वांची टू येते का बघा, चेक करा. लास्ट एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे. कौन सा आंसर क्या है लास्ट के एग्जाम्पल का? नको भाकर आहे नगर कुठं आहे सर ते भाकर माझ्याकडे आहे नसते भाजी आता बघा पाहिजे त्यात लास्ट एग्जाम्पल सॉल्व केलं कोणी केलं की नाही? हो सर, केले. 2 रँक. सांगा ना आन्सर. 2 रँक. I2 सर. रैंक 2. ओके, ठीक है ठीक है सर. इधर भी सॉल्व कर दो ये. देखो हमें फर्स्ट क्या करना है, मेक a11 इज इक्वल टू, ये स्टेप याद रखो सर सब. a11 इज इक्वल टू 1. सेकंड में हमें क्या करना था, बाय यूजिंग रो ट्रांसफॉर्मेशन मेक a21 a22 a23 इज इक्वल टू 0. मतलब a, यहाँ पे हमें फर्स्ट क्या करना है, 1 लाना है, इज इक्वल टू 1. ओके, नेक्स्ट उसके बाद हमें क्या करना है, ये जो रो ट्रांसफॉर्मेशन यूज करके ये दोनों को हमें जीरो करना है, और यहाँ पे कॉलम ट्रांसफॉर्मेशन यूज करके इन तीनों को जीरो करना है. बात समजते का सगळ्यांना? पहिल्यांदा काय करायचं, फर्स्ट स्टेजमध्ये मेक a11 इज इक्वल टू 1 and then by using row transformation a21 a22 a33 is equal to 0 करायचं. ओके, त्यानंतर थर्ड स्टेप बाय युजिंग काय, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन a12 a13 a14 इज इक्वल टू 0, असं स्टेप बाय स्टेप जायचं. आता इथं 1 आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सिंपल आहे. तर C2 काय 1 आहे, याला इकडे ट्रान्सफर करा, म्हणजे काय येणार, C12. फर्स्ट आपलं काय असेल, देन इक्विव्हॅलंट 2, इक्विव्हॅलंट साइन यूज करायचं. ओके, 1 3 -3 8 0 -8. स्टेप बाय स्टेप जा. जरी आपलं वाटलं दुसरी कोणती मेथड यूज केली की सोपं जाईल, असं करू नका, यूजच करू नका, स्टेप बाय स्टेप जा. नेक्स्ट आता आपल्याला हे दोन एलिमेंट झिरो करायचे, काय करावं लागेल बघा, R2 - 3R1 बाय युजिंग घ्या R3 + 3R1. करेक्ट आहे ना? करेक्ट आहे.
सॉल्व केलं कोणी किती येते रँक? ओके सॉल्व करें. असेल 1 8 3 6. ओके काय येणार हे दोन झिरोच येणार ऑलवेज. ओके तिथे काय येणार 0 - 3 × 8. काय ते आन्सर पुट करा 0 इथे काय येणार -3 24. -24. ओके -24. -7. -7. -7. -16. -16. ओके नेक्स्ट. इथे काय ते 16. 16. नेक्स्ट 24. +8. 8. 22. 22 येतंय. 22 येते सर. एक मिनिट 22 येतंय. 22 येतंय. हा ठीक आहे. हा. ओके नेक्स्ट. आता नेक्स्ट काय करायचं? बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेक दिस 3 values to 0. Here we have to use the operations C2 - 8C1. Next C3 - 3C1 and next C4 - 6C1. तर स्टेप काय कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. काय करणार 1 0 0 0. रिमेनिंग टर्म ॲज इट इज घ्यायची. -24 -7 -16 16 8 22. तर इथं आपल्याला 1 आणायचं. मग काय करता येईल? आता इथं 8 च्या ठिकाणी 1 येऊ शकतो. दोन्ही सबट्रैक्शन घेतलं नाही तर 1 येईल. ते 1 मग काय करायचं परत आपण चेंज करायचं. देखो यहाँ पे क्या करना है, हमें यहाँ पे 1 लाना है, लेकिन डायरेक्ट हम यहाँ पे 1 नहीं बना सकते. ओके तो उसके लिए हमें क्या करना है मालूम है? यहाँ पे देखो, यहाँ पे 8 है, यहाँ पे -7 है. ओके तो हम यहाँ इन दोनों का सब्ट्रैक्शन लिया तो यहाँ पे क्या हो जाएगा 1 आएगा ना, वो उस 1 को हम वहाँ पे ट्रांसफर करेंगे. दूसरी कौन सी मेथड है क्या इजी जो डायरेक्ट आंसर आ सकता है यहाँ पे 1? ठीक है वही यूज करते हैं. R3 + R2 इक्विव्हॅलन्स 2. तुम्हाला जे मेथड यूज सोपी वाटते ना ते यूज करायचे. काही प्रॉब्लम नाही. आपको जो मेथड अच्छी लगे वो मेथड यूज कर दो, कोई प्रॉब्लम नहीं है. -24 + 16 -8. सॉरी आपल्याला थर्ड मध्ये यूज करायचं ना, थर्ड वरती ऑपरेशन करायचं. -24 ॲज इट इज, -7 ॲज इट इज, -16 ॲज इट इज. ओके नेक्स्ट इथे काय येणार -8. इथे काय येणार 1. 22 - 16 6 + 6. ओके अभी इसको हमें क्या करते हैं, फर्स्ट इंटरचेंज कर दो रो को और उसके बाद कॉलम को इंटरचेंज कर दो. R2 3 इक्विव्हॅलन्स 2. तुम्हाला दुसरी कोणती मेथड येत असेल तर ती यूज करा, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे कोण दुसरं ऑपरेशन्स वगैरे हेच करावंच काय नाही. मला जे आठवलं ते मी घेतोय. आपको जो ऑपरेशन लेना हो आप ले सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं. Sir, rank 3.
चेक करूया, अजून मी काय सॉल्व्ह केलेलं नाही. C23 नेक्स्ट ऑपरेशन काय असेल? C23 1 0 0 0 0 1 इथे काय करणार? -7 तो 0 असेल. इथे काय करणार? -8 -24 6 -16. कोणती म्हणते, कोणते येणार आहे तुझे नेक्स्ट ऑपरेशन्स? R3 plus 7R2 correct? R2 equivalence to 0 0 0 0 1 -8 6 0 इथे काय येणार? 0. ओके. नेक्स्ट -24 प्लस इथलं मायनस काय होईल? -7 into 6 सॉरी 7 into 8 काय ते सांगा आन्सर. $32 प्लस 7 32 कसं केलं? -24 आहे. -24 मायनस येणार ना पुढं. मायनस मायनस कुठलं मायनस? इथं +7 आहे ना, हे +7 मायनस -8 -24 -8 येते. -80. नेक्स्ट -16 प्लस 42 26. नेक्स्ट ऑपरेशन काय करणार? तर आपल्याला काय करायचं? कॉलम 0 करायचे. काय येणार? C3 plus 8C2. ओके. C4 minus 6C2. समजते नाही? इथं मग आपल्याला 0 करायचं या ठिकाणी, -8च्या ठिकाणी. इथं म्हणजे +8 ऍड करावं लागेल ना. मग ह्या 1 ला 8 न मल्टिप्लाय करायचं आणि ऍडिशन घ्या. इथं +6 आहे, इथं -6 न मल्टिप्लाय करून याच्यामध्ये सबट्रॅक्शन घ्यावं लागेल. इक्विव्हॅलन्स टू 1 0 0 0 0 1 0 0 0 0 जे काय ते -80 इथे असणार 26. ओके. आता नेक्स्ट काय करा? कॉलमला -80 ने काय करा? मल्टिप्लाय करा. 1 C3 इक्विव्हॅलन्स टू 1 0 0 0 1 0 0 0 इथे काय येणार? 1 हे 0 0 26. नेक्स्ट काय करणार आहे? हे 26 0 करायचं आहे. काय करावं लागेल? C4 minus C3. C3. बरोबर. इक्विव्हॅलन्स टू काय ना 1 0 0 0 1 0 0 0 0 0 0 equivalence to I3. Rank of A is equal to 3. This is the final answer of given matrix. The rank of given matrix is 3.
Mute करा रे. तुम्हाला यामध्ये डॉट आहे का यामध्ये या मेथड मध्ये? नाही. डॉट आहे No, sir. नो सर. नो सर. किती एग्जाम्पल झाले? हमारी एग्जाम्पल कितने हो चुके? आणि अजून एक नोटीस बरं, माझ्या लेक्चरच्या वेळेस ना चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स टाका जाऊ नका. माझ्या लेक्चरच्या वेळेस अटेंडेंस मत डालो. मैं जब मेरा लेक्चर होता है ना मैथ्स का, तो चैट बॉक्स में अटेंडेंस मत डालो, क्योंकि मैं वो अटेंडेंस कंसिडर नहीं करता मैं. झाले. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता एक एक्झाम्पल लास्टचा तुम्ही सॉल्व करा ओके. आणि परत आपण पुढची मेथड घेऊया. यस एक सर. वन 3 4 2 2 3 3 2 3 minus 5 2 2 6 minus 3 8 6. Find the rank of given matrix.